माइंडसेट शिवाय तुम्हाला श्रीमंती मिळूच शकत नाही. इन्फोसिसचा IPO आला तर 95 रुपयाला सबस्क्राईब झाला होता. 95 रुपयाचं शेअर 2019 साली जर त्यांनी स्प्लिट आणि बोनसेस दिले नसते तर त्याची किंमत होती 8 लाख रुपये. आपण ना जिकडं तिकडे हे टेक्निकल अनालिसिस किंवा फंडामेंटल अनालिसिस वापरत असतो. फक्त इव्हन नवीन लग्न झालं मी असं काय बोललो तर बायको काय रिप्लाय करणार मला माहित नाही, पण एक डेटा जमा होतो सर्टन 5-10 वर्षांना. त्याचं उत्तर छान होतं की जेवढा आम्ही पॉझिटिव्ह विचार केला त्याच्या 1000 पट आम्ही निगेटिव्ह विचार केला की कोणत्या पद्धतीनं मंगळयान फेल होऊ शकतो आणि त्याच्या आम्ही प्रिकॉशन्स घेत. ग्रीड आणि फिअरचा जो खेळ आहे याच्यामध्ये प्रॉफिट बुक करायला एक्साइटेड आहेत, लॉस बुक करायला घाबरले. तर मला पहिलं ऑप्शन येतं ते म्हणजे मी बँकेकडे जाऊन कर्ज घेणं. आणि मग बँकेकडे जर मी गेलो तर बँक मला तारण, कारण आणि निवारण अशा 3 गोष्टी. 2 बोट आहेत, नाव आहेत 2. एका नावेला होल आहे आणि एक नावेला होल नाहीये आणि तुम्हाला या तीरावरून पुढच्या पलीकडच्या तीरावरती जायचं नदीच्या, असं समजा. आता कोणत्या बोटमध्ये बसणं रिस्क आहे? नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमध्ये आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. आपले सगळ्यांना वाटत असतं की आपण फायनान्शियली फ्री व्हावं, म्हणजेच की आपण फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करावं. सो या गोष्टीबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्याला आहेत वेल्थ कोच असे ज्यांनी बऱ्याच लोकांना इन्व्हेस्टमेंट शिकवली किंवा ते स्वतःसुद्धा इन्व्हेस्टमेंट करता, असे आकाश गोंदवले सर. सो आपण सर्वांसोबत फायनान्शियल फ्रीडमबद्दल, शेअर मार्केटबद्दल, इन्व्हेस्टमेंटबद्दल अशा खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. मला तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा, मला आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला. आणि जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. तर लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट, लेट्स गो. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. शेअर मार्केटबद्दल म्हणजे मला एक प्रचंड कुतूहल आहे. मी म्हणजे अभ्यास करतोच सुद्धा आणि ठीक आहे, आता मी प्रॉपर नाही कुठे गायडन्स घेतलेलं, पण नाही का यूट्यूबवर म्हणा किंवा असं ऐकलेले, पण त्याच्याबद्दल मला बरेच काही प्रश्न आहेतच. तर आपण सुरुवात काय करू की आता म्हणजे वेल्थ म्हणजे नक्की काय? लोक म्हणतात की वेल्दी असलं पाहिजे. वेल्थचा खरा अर्थ काय असला पाहिजे? काही जण म्हणतात की कोटी, काही जण म्हणतात तुम्ही जे कमवता त्या समाधानी आहे. तर मग वेल्थचा अर्थ तुमच्यामध्ये काय? कसं आहे, फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल ह्या सगळ्याच बाबतीत जर विचार करून बोलायचं झालं तर मग प्रत्येकाच्या लेखी वेगळा अर्थ होईल. बरोबर. मी साधं सोप्या भाषेत असं म्हणतो की श्रीमंती जर विचारात घेतली तर प्रत्येक माणसाच्या दृष्टीनं श्रीमंती पण वेगळा अर्थ आहे. कोणी म्हणतं हेल्थ इज वेल्थ, बरोबर, कोणी काही म्हणतंय. तर साधं सोपं मी फायनान्शियल डेफिनेशन करण्याचा जर विचार केला तर श्रीमंती किंवा असं म्हणूयात की वेल्थी कोण आहे, तर मी असं म्हणतो ज्याच्या फिजिकल अर्निंगला, फिजिकली जेवढं तो कमवतो त्याच्या ॲसेट मधल्या अर्निंग जेव्हा ओव्हरटेक केलेलं आहे ती अवस्था ही फायनान्शियल फ्रीडमची अवस्था आहे. त्याच अवस्थेला मी श्रीमंती म्हणतो. म्हणजे फिजिकली तुमचा काम करून पगार 70,000 रुपये येतोय आणि तुम्हाला न काही काम करता तुमच्या ॲसेट्स मधून, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा एक सिस्टम लोक काम करतात तिथून तुम्हाला लाख रुपये येतात. म्हणजे उद्यापासून तुम्ही काम नाही केलं तरी पण चालतं. नाहीतर काय होतं, आकड्यात जर मोजायला गेलं श्रीमंती तर कोणासाठी 5 करोडही कमी आहेत, कोणासाठी 50 करोडही कमी आहेत आणि कोणासाठी 500 कोटी कमी आहेत. आकड्यात हा विषयच नाही. दुसरं, वेल्थच्या बाबतीत जर म्हणायला झालं तर एक असते श्रीमंती, एक असते वेल्थ. वेल्थ म्हणजे की उद्यापासून तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला किती वर्ष ती संपत्ती सांभाळू शकते किंवा किती दिवसाची तुमच्याकडे वेल्थ आहे, असं म्हणून किती वर्षांची वेल्थ आहे. तर जेवढे वर्ष तुम्ही त्या संपत्तीत जगू शकता तेवढे तुम्ही वेल्दी आहेत असं म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या व्याख्या त्याच्या होऊ शकतात. बट आपल्यासाठी सगळ्यात सोपं साधं मी तर असं म्हणेल की ज्या दिवशी तुमच्या फिजिकल उत्पन्नाला तुमच्या ॲसेटमधलं उत्पन्न ओव्हरटेक करेल त्या अवस्थेला फायनान्शियल फ्रीडम म्हणतात आणि तीच अवस्था मिळवण्याचा प्रयत्न फायनान्शियली केला पाहिजे. हेल्थ इज वेल्थ पण बरोबर आहे. नात्यांशिवाय आयुष्य सुंदर होणारच नाहीये. खूप साऱ्या गोष्टी आहेत, मग खूप सारे कागोरे आहेत, प्रत्येकाच्या लेखी ते वेगळं असू शकतं. वा. तर मग आपण काय करू, शेअर मार्केटमध्ये जातो थोडंसं. मग बाकीचे मी काही प्रश्न ॲड केले पण ते खाली ठेवतो मी. आधी शेअर मार्केटबद्दल, की शेअर मार्केट म्हणजे ज्याला एस सुद्धा माहीत नाही त्याच्याकडे शेअर मार्केट काय सांगाल? बघा, कॅपिटल रेझिंगच्या एक प्रचलित पद्धती आहेत 2-3. त्याच्यामध्ये समजा मला एखादा प्रोजेक्ट करायचा 500 कोटीचा,
तर माझ्याकडे काय ऑप्शन आहे, माझ्याकडे काय पैसे नाही आहेत. नाही तर मला पहिलं ऑप्शन येतं ते म्हणजे मी बँकेकडे जाऊन कर्ज घेणं. लोन घेणं. आणि मग बँकेकडे जर मी गेलो तर बँक मला तारण, कारण आणि निवारण अशा 3 गोष्टी मागते, की बाबा मग 500 कोटीचं मी कर्ज कशाला पाहिजे, तर मला प्रोजेक्ट करायचा आहे. कारण झालं. तारण काय, तर मी म्हटलं माझ्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी ती मी देतो, तारण झालं. निवारण मी म्हटलं हे जे मी काय प्रोजेक्ट करणार आहे त्यातून हे असं उत्पन्न येणार आहे, त्यातनं मी तुमचं निवारण करेल. बँकेने माझं कर्ज मंजूर केलं. मी जेव्हा कर्ज घ्यायला गेलो, चेक घ्यायला, तेव्हा मॅनेजर म्हटलं बाबा पुढच्या महिन्यापासून एवढा हप्ता आणि एवढं इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल भरा. मी त्यांना म्हणलं नाही, तुम्ही आता मला पैसे देणार, मग मी जागा बघणार, मग मी मशिनरी घेणार, मग ते सगळं सेटअप करणार, मग मी प्रोडक्शन करणार, मग मी सेल करणार आणि त्यातून आलेले पैसे मी तुम्हाला भरणार. मला साधारणपणे 3 वर्ष लागतील हप्ते भरायला. ते म्हटले तसं नाही चालणार, दिस इज आवर टर्म्स कंडिशन्स, हे आमचे नियम अटी आहेत, तुम्हाला पुढच्या महिन्यापासून पैसे भरायला लागेल. अरे म्हटलं तुमचे पैसे भरायला मला अजून 200 कोटी कर्ज वाढवायला लागेल, ते काही जमणार नाही. म्हणजे हा जो ऑप्शन आहे हा माझ्यासाठी नाही ठरत. पण दुसरं येतं व्हेंचर कॅपिटल किंवा प्रायव्हेट इक्विटी म्हणूयात, की माझे 4-5 मित्र आहेत, मी त्यांना सांगितलं असं प्रोजेक्ट करायचा आहे, 100 कोटी तुम्ही द्या आणि जो काही प्रॉफिट होईल मी तुम्हाला शेअर करतो. म्हणजे इक्विटी हे करू शकतो. पण अडचण अशी की मला ते पण नाही करायचं असेल, तो पण ऑप्शन नसेल, तर तिसरा ऑप्शन येतो ज्याला आपण म्हणतो की बुवा बॉन्ड डिबेंचर. म्हणजे काय, की मी माझ्या टर्म्स कंडिशननी मार्केटमधून पैसे रेज करू शकतो, किंवा मला कम्युलेटिव्ह एकदा 5 वर्षांनी द्यायला जमतील व्याज आणि प्रिन्सिपल, किंवा मी फक्त इंटरेस्टच देईल, प्रिन्सिपल नाही देणार, अशा या प्रचलित पद्धती. त्यापैकी ही जी स्टॉक मार्केट प्रायव्हेट इक्विटी असं म्हणलं मी, पहिलं सुरुवातीला इनिशियल स्टेजला बिझनेस सुरू करतो. माझा बिझनेस मला एक्सपांड करायचा आहे, वाढवायचा आहे, मला कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे आणि मी रेडी आहे की मी जे काही कमवतोय, जे काही प्रॉफिट होतोय तो शेअर करण्यासाठी. असे जे काही प्रमोटर्स आहेत ते पहिलं जरा छोट्या मोठ्या ग्रुपकडे जातात, VC-कडे जातात, व्हेंचर कॅपिटलिस्टकडे जातात आणि पुढे मग त्यांना अजून मार्केटमधून पैशांची फंडची गरज असेल तर ते पब्लिकमध्ये जातात, ज्याला आपण म्हणूयात की स्टॉक मार्केटमध्ये येतात. साधं सोपं, जेव्हा तुम्ही एखादा शेअर घेता याचा साधा अर्थ असा की तुम्ही त्या बिझनेसचे पार्टनर होता, त्याच्यातले जे काही कॅपिटल आहे ते तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करता, असं त्याचा साधा सोपा अर्थ घेतला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस विकत घेता तेव्हा तो तुम्ही प्रॉफिटेबिलिटीसाठी घेतला पाहिजे, ना की कॅपिटल ॲप्रिशिएशनसाठी. म्हणजे जसं की समजा मी माझी एक इन्स्टिट्यूट आहे मनी अकॅडमी, जेव्हा मी सुरू केली होती तेव्हा ती प्रॉफिटसाठी सुरू केली होती, विकण्यासाठी नव्हती सुरू केली. मग आता जर समजा मी 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून ती सुरू केली होती तर मला प्रॉफिटेबिलिटी पाहिजे होती. आज चांगले प्रॉफिटमध्ये आता मला 5 कोटी 10 कोटीला इन्स्टिट्यूट मागतात, मग मी विकली पाहिजे का? तर मी पहिलं म्हणतो यार मी विकण्यासाठी नव्हती सुरू केली, मी प्रॉफिटसाठी सुरू केली होती. किंवा मी असं पण म्हणतो की मुकेश अंबानी 1000 रुपयाचा रिलायन्सचा शेअर 2000 झाल्यावर किती शेअर विकत असेल? त्याचं साधं सोपं उत्तर आहे की मुकेश अंबानी ती कंपनी विकण्यासाठी नाही सुरू केली, प्रॉफिटेबिलिटीसाठी सुरू केली आहे. तो म्हणजे यार मला प्रॉफिट्स पाहिजेत, मला कॅपिटल ॲप्रिशिएशन नको आहे, किंवा ते पाहिजे तेव्हा मी घेईल. सो जे इनिशियल लोक आहेत, स्टॉक मार्केट जे शिकवत आहेत त्यांचाही प्रॉब्लेम आहे, जे शिकतायत त्यांचाही प्रॉब्लेम आहे, आणि अर्धवट काय ते हळकुंडात पिवळे होत आहेत आणि मग पैसे जातात. आता बरीचशी लोक म्हणतात स्टॉक मार्केट रिस्की आहे. रिस्की नाही, काय म्हणतात स्कॅम की असं स्कॅम नाही, काय सट्टा आहे, गॅम्बल आहे. बघा साधं सोपं आहे, साधं सोपं तर गॅम्बलिंग काय हे समजलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपण टॉस केला, मी म्हणलं टॉस केला, छापा आला तर तुम्ही मला 10 रुपये द्या, काटा आला तर मी तुम्हाला 10 देतो. काय होणार आहे काहीच माहित नाही, नुसतं गॅम्बलिंग किंवा लक बाय चान्स आहे. साधं सोपं सांगतो, स्टॉक मार्केट एवढं सर्टन आहे, एवढं निश्चित आहे की दुसरी कुठलीच गोष्ट एवढी निश्चित नाही असं म्हणा, रिस्कच नाही आहे. म्हणजे इतपत बोलू शकतो. रिस्क कशाला म्हणतात पहिलं तू ये. रिस्क म्हणजे काय, की जी गोष्ट आपल्याला माहित नाही काय होणार आहे तिथं रिस्क आहे, पण जिथं माहित आहे काय होणार आहे तिथं रिस्क नाही, ती सर्टन्टी आहे. साधं सोपं, 2 बोट आहेत, नाव आहेत 2, एका नावेला होल आहे आणि एक नावेला होल नाही आहे, आणि तुम्हाला या तीरावरून पुढच्या पलीकडच्या तीरावरती जायचं नदीच्या असं समजा. आता कोणत्या बोटमध्ये बसणं रिस्क आहे? होलवाले नाही, निश्चित आहे तिथं, ती बुडणारच आहे, हे कन्फर्म आहे. बरोबर, इथं रिस्क नाहीये, इथं नोन आहे, यार होलच आहे, बुडणार आहे, सर्टन्टी आहे, त्याला रिस्क नाही म्हणणार. रिस्क कुठं की हिच्यात बसलं तर काय होईल माहित नाही, बुडू शकतो, शकतं, जाऊ पण शकतो. विषय कळाला का? बघा स्टॉक मार्केटमध्ये लोक येतात, लोक म्हणतात रिस्क आहे, किंवा प्रत्येक गोष्टीत रिस्क आहे जर तुम्हाला माहित नाही तर. समजा मी वडापावची गाडी टाकली,
मला माहीतच नाही Risk कसं आहे. ते त्यात मसाला टाकायचा काय करायचा, तो धंदा बंद पडणार हे निश्चित आहे. यात रिस्क नाही की मी Risk वडापावची गाडी चालणार ती येतच चालणार, नाही. रिस्क नाही. ही काय आहे, सर्टन्टी आहे. Certainly. सेम थिंग वेन यू आर इन्व्हेस्टिंग इन स्टॉक मार्केट अँड इफ यू डोंट नो व्हॉट यू आर बाईंग, काय विकत घेताय, कशासाठी विकत घेताय, का त्याचा भाव वाढला पाहिजे किंवा का पडला पाहिजे, तुम्हाला काहीच माहित नाहीये, तर ही निश्चितता आहे की तुमचे पैसे बुडणार आहेत. अनसर्टन्टी तेव्हा आहे, अनिश्चितता तेव्हा आहे की बाबा तुम्हाला माहित नाहीये काय होणार आहे. कळलं का? म्हणजे बघा हे साधं सोपं आहे. सोपं आहे, पण कसं बऱ्याच वेळा तेच कळत नाही की कोणतं अनसर्टन आहे, कोणतं रिस्की आहे आणि कोणतं. सर आता आम्ही इन्व्हेस्टिंग करतो, मी इंट्राडे फ्युचर ऑप्शन असलं काय भानगडी करत आम्ही इन्व्हेस्टिंग करतो. डायरेक्ट इन्व्हेस्ट. आम्हाला निश्चित माहित असतं ही कंपनी काय करणार, आम्ही रिस्क नाही घेत. काय हिचा भाव वाढू शकतो, काय सेल्स ग्रोथ आहे, काय प्रॉफिट ग्रोथ आहे, काय इंडस्ट्री करते आहे, आरओसी काय, आरओई काय, पीईजी काय, व्हॅल्युएशन्स काय, हाय मिळत आहेत, लोला मिळत आहेत, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन्स काय, प्रत्येक गोष्ट चेक करतो. त्याच्यानंतर मार्केट याला भाव देते का. गुजरातीमध्ये म्हण आहे भाव भगवानचे, भाव बनतोय का तसा जसे आकडे सांगतायत. बरं आकडे सपोर्टिव्ह आहेत का भावाला. जर हे दोन्ही गोष्टी जर तुम्ही चेक केल्या तर तुमच्याकडं निश्चितच हे सर्टन्टी असते तुमच्याकडं की ही कंपनी किंवा हा स्टॉक या लेवल पासून या लेवलला निश्चित पोहोचू शकतो. तर कोणतं म्हणलं की आपल्याकडे घाबरतात लोक जास्त, इन्व्हेस्टमेंट म्हणलं की नको रे इन्व्हेस्टमेंटनी, मग त्याच्यावर काय उपाय होऊ शकतो. तुम्ही त्याचं कारण तर सांगितलं आता रिस्क वगैरे, त्याचा उपाय काय शकतो त्याच्यावर. साधं सोपं आहे. भीती किंवा निगेटिव्ह विचार, लोक याला नाही आले पाहिजे असं म्हणतात. माझं असं मत आहे भीती किंवा निगेटिव्ह विचार खूप महत्वाचे आहेत. वेन एव्हर यू आर इन्व्हेस्टिंग एनिवेअर, तुम्हाला भीती ही वाटलीच पाहिजे की साला माझे पैसे बुडणार नाही. बुडणार तर नाही, बरोबर, वाईट नाहीये ते, बरोबर, त्यांनी तुम्हाला थांबवलं नाही पाहिजे. आता भीती असली तर माणूस प्रिकॉशन्स घेतो, भीती नसेल तर माणूस प्रिकॉशन घेत नाही. इवन मी एका इस्रोच्या सायंटिस्ट बोलणं ऐकलं होतं. त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार केला असेल जेव्हा तुम्ही मंगळयान पाठवलं, किती पॉझिटिव्ह असाल तुम्ही, किती काय. तर त्यांचं उत्तर छान होतं की जेवढा आम्ही पॉझिटिव्ह विचार केला त्याच्या 1000 आम्ही निगेटिव्ह विचार केला की कोणकोणत्या पद्धतीनं मंगळयान फेल होऊ शकतो आणि त्याच्या आम्ही प्रिकॉशन्स घेतले. ठीक आहे. सेम थिंग वेन यू आर गोइंग टू इन्व्हेस्टिंग, कुठेही इन्व्हेस्टमेंट करताय, स्टॉक मार्केटच नाही, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, कुठेही, तर त्यावेळेला तुम्ही त्याचे प्रिकॉशन्स जेव्हा घेता की यार काय काय पॉसिबिलिटी, ही वर्स्ट कंडिशन ही असू शकते, बेस्ट कंडिशन ही होऊ शकते, आणि आता मला माहित आहे वाईट झालं तर एवढं होणार आहे, चांगलं झालं तर एवढं होणार आहे. मग भीतीचं काही कारण नाही. आय एम रेडी टू एक्सेप्ट दॅट वाईट जे होणार आहे ते पण रेडी आहे मी एक्सेप्ट करायला, जे चांगलं होणार आहे ते पण रेडी एक्सेप्ट करायला. भीती राहत नाही. मला असं वाटतं की निगेटिव्ह विचार किंवा भीती असणं चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रिकॉशन, आता आम्ही इन्व्हेस्टिंग करतो, मला तर फार भीती वाटते कोणताही स्टॉक घेताना. मी 10 वेळा चेक करतो की हे खरंच कन्फर्म करायचंय का, खरंच घ्यायचंय का, काय काय कारण आहेत, काय काय प्रोज आहेत, काय काय कॉन्स आहेत, कशा कशामुळे मला नुकसान होऊ शकतं, कशा कशामुळे मला फायदा होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आज जे काही सफलता मला इन्व्हेस्टिंगला मिळाली आहे याचं एकच कारण आहे ती माझी भीती, की मला भीती वाटते म्हणून मी जास्त काळजी घेतो इन्व्हेस्टिंगला, आणि त्याच्यामुळं प्रॉबिलिटी ऑफ विनिंग माझी सगळ्यात जास्त येते. आणि मला असं वाटतं की भीती चांगली आहे, फक्त माहिती पाहिजे तुम्हाला काय होणार आहे आणि कसं. तर बघा साधं सोपं, आम्ही ट्रेडिंग नाही करत, पण ट्रेडिंगमध्ये म्हणतात की तुम्ही स्टॉप लॉस लावला पाहिजे. 100ची वस्तू घेत आहे तर मॅक्सिमम तुम्ही 10 रुपये नुकसान करणार आहात, 20 रुपये कमवणार आहात, अशी परिस्थिती. रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करा, गेलं तर एवढं आलं तेवढं. मला जर हे माहिती आहे आय एम व्हेरी कम्फर्टेबल. सेम थिंग इन्व्हेस्टिंगला पण असतं, पण जनरली आम्ही ते आकडे बघून नाही करत. तर कंपनीचा परफॉर्मन्स जर एवढा आला तर मी तिथं थांबणार आहे. कंपनीचा परफॉर्मन्स नाही तेवढा आला तर बाहेर निघणार आहे. काय परफॉर्मन्स तिने क्वार्टर ऑन क्वार्टर, इयर ऑन इयर बेसिस केला पाहिजे, आणि का केला पाहिजे, किंवा कोणकोणत्या तिच्या फॉर साईड आहेत किंवा कोणकोणत्या अपोजिट साईड आहेत त्या चेक केला जातं सगळं. आणि खूप सोपं काम आहे, अवघड नाही आहे. तर मग आपण आहे ना एक नॉर्मल लोकांकरता घेऊन चालू की आता सुरुवात कसं होतं की इन्व्हेस्टमेंट कुणी करावी हा एक मोठा प्रश्न. कारण काही जणांचं काय म्हणणं असतं की माझ्या मित्रांच्या कमेंट म्हणजे ऐकलेलं आहे म्हणणं असं, कितपत खरं तुम्ही सांगा मला की
जर एखादी व्यक्ती 10-15 हजार कमवते त्याला म्हणतात की तू 1000-2000 रुपये इन्व्हेस्ट कर. 1000-2000 रुपयात माणूस करोडपती होतं का? त्याने स्वतः इन्व्हेस्ट केले पाहिजे का? थोडं आधी थोडंसं सेल नाही का, स्वतःचं थोडंसं इन्कम वाढवा मग इन्व्हेस्टमेंट करा. हे सगळं आता तुम्ही एक्सप्लेन करा मला याच्याबद्दल. बघा, इन्व्हेस्टिंग हा जो विषय आहे साधं सोपं सांगतो तुम्हाला. इन्व्हेस्टमेंट फक्त स्टॉक मार्केटमध्येच होते, म्युच्युअल फंडमध्येच होते, रिअल इस्टेटमध्येच होते, ह्या जो समज आहे ना सगळ्यात पहिला तो बाजूला काढणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या ज्ञानात पण होते. इन्व्हेस्टमेंट वेळेची आणि पैशाची ही फार महत्वाची आहे. बरोबर. तुम्ही जेव्हा इन्स्टा पाहत असता तेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, वेळेची पण करताय, पैशाची पण करताय. पण तुम्ही कुठं आणि काय इन्व्हेस्टमेंट करताय ते फार महत्वाचं. राहिला प्रश्न, माझं असं मत आहे की 3 प्रकारचे अर्निंग ग्रुप आहेत: लो, मीडियम आणि हाय. ठीक आहे, लो अर्निंग वाला काय करतोय, 10-15,000, 20,000, 25,000 जो कमवतोय तो वेळ आणि एफर्टच्या एक्सचेंज मध्ये पैसे बनवतोय. भाजीवाला घ्या. आता या व्यक्तीकडे स्किल कमी आहे म्हणून त्याचं लो अर्निंग आहे. मग आता याला मी 10,000 रुपये कमवणाऱ्याला किती पैसे वाचव म्हणलं तर तो 1,000-2,000 रुपये वाचू शकेल. त्याच्या पुढे काय व्हायचं, जगायचं थोडी बंद करणार. तर माझं असं मत आहे की या लोकांनी पैसे वाचवले तर पाहिजेच, ते जमा करून आहे त्यांच्या फील्डचं हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे, स्किल वाढवलं पाहिजे. समजा 2,000 रुपये 10 महिने वाचवले, 20,000 रुपये झाले, तर त्यांनी त्याच्या फील्डमध्ये एक्सपर्ट होण्यासाठीचा कोर्स केला पाहिजे, जेणेकरून तो जर त्याच्या फील्डमध्ये एक्सपर्ट झाला तर आज त्याला 15,000 रुपये मिळतात, पुढच्या वर्षी मे माइट बी 50 मिळतील. मग तेव्हा इन्व्हेस्टिंग सोपी होईल. हा, बघा, 2,000 तुम्ही करोडपती होऊ शकता 40 वर्ष लागतात, 40-50 वर्ष. हा, मग तेव्हा त्याचं काय होणार. आम्ही पण म्हणतो इन्व्हेस्टमेंट करा, पण पहिली इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्या स्किल वरती करा. म्हणजे तुम्ही मीडियम अर्निंग लेवलला पोहोचाल. मीडियमला तुम्ही पोहोचलात त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिंगचं स्किल घ्या. मी म्हणत नाही इन्व्हेस्टमेंट करा, आधी स्किल घ्या. कारण तुम्हाला कोण बरोबर सांगतोय, चुकीचं सांगतोय, फसवतोय हे कसं कळणार. बरोबर. मी आज तुमच्या समोर आलोय, तुमच्या पॉडकास्टला आलोय, स्पेशल कॉर्नरला. मी सांगतो मी शेअर मार्केटचा लय भारी माणूस आहे, मला लय कळतं, म्हणजे मला लय माझे स्टॉक लय जोरदार सुटतात. तुम्हाला काय माहित, मी खोटं बोलत नाही याच्यावरती काय पॉइंट. मी खोटं पण बोलत असू सर, तुम्ही माझं बघितलंय का अकाउंट, काय माहिती आहे तुम्हाला माझं नॉलेज. बघा, माझं नॉलेज तुम्हाला फायनान्स मधलं चेक करायला तुमच्याकडे एक नॉलेज असणं गरजेचं आहे. माझं मत येतं की तुम्ही डायरेक्टली ब्लाइंडली काय करू नका, नाही तर मग तुम्हाला फसवणार लोक, आणि मग तुम्ही फसणार आणि मग म्हणणार ते सगळेच फ्रॉड आहे. असं नाहीये ते. नाही, पण प्रत्यक्षात पण काही स्कॅम्स होतात ना, भरपूर होतात. मग ते तुम्ही अभ्यास नाही करत म्हणून होतात. स्कॅम माझ्याबरोबर नाही होणार, स्कॅम तुमच्यावर होणार. बरोबर, माहित नसलं का. तर मला जर कोणी आला 3%, 5% वाला म्हणायला 10% मी देतो, मी त्याला विचारतो कुठून देतो, कसा देतो, का देतो, कुठून जातात पैसे, कसं काही एवढं परवडतं, काय असा बिझनेस चालला जो मुकेशला माहित नाही, तुला माहिती 10%. ते कोणतं एक ऍप आहे मला माहित नाही, मी नाव नाही घेत आता, त्याच्यावर नाही का की रोज 1-2% मिळणार तुम्हाला करा. नाही, मी नाही इन्व्हेस्ट केले. मी तर सांगतो नका करू, कारण मला थोडं फार का होईना नाही तुमच्या इतकं थोडंफार माहिती होतं की हे येऊ शकत नाहीये. म्हणजे काहींची एक्सपेक्टेशन असते. 22 वर्ष झालं फायनान्स मध्ये काम करतोय. मला आजपर्यंत 3%, 5%, 10% देणारी एकही जेन्युइन कंपनी सापडलेली नाही. जर असं कोणी तुम्हाला म्हणतंय किंवा करतंय तर यथाअवकाश ते तुमचे पैसे बुडणार आहेत आणि ते फ्रॉड आहे. कमिटेड रिटर्न जो कोणी काय पण सांगतो, इट्स अ फ्रॉड. पण मग आपण नाही का तुमचा विचार करू की समजा आपण आता 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर तुमची किती एक्सपिरियन्स महिन्याच्या एंडिंगला किती झाले पाहिजे त्याचे. सर, मी असं म्हणेल की डिपेंड्स ऑन मार्केट आहे, डिपेंड्स ऑन इकॉनॉमी आहे, एक ॲव्हरेज. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मी तर सांगतो की तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असेल तर 12-15% एक्सपेक्टेशन तुमचे मिळू शकतात. इयरली. टॉकिंग अबाउट मंथली. मी बोलताना मंथली म्हणलो, इव्हन इयरली. आणि जर तुम्ही स्टॉक मार्केटला इन्व्हेस्टिंग करत असाल तर आम्ही एक 25 ते 40% रेंज मध्ये आमचे अॅन्युअल रिटर्न बनतात. कधी कधी डबल होतात वर्षातून, पण ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 10 वर्षाचा कालखंड जर मी काढला तर 25 ते 40% रेंज गाठता येऊ शकेल. काही म्हणतात नाही का की 10,000 आपण इन्व्हेस्ट केले त्याचे आपण 2-3 वर्षात लाखभर करू, करोडो करू. नाही, बघा, आम्ही पण आता मार्केट खाली आहे. आता मार्केट खाली टेरिफ होतं, पाकिस्तानचं काय झालं हे ते, आणि व्हॅल्युएशन पण जास्त होतं. आता खाली आहे. तर मागच्या 6 महिन्यात आमचे पण रिटर्न नाही बनलेले. आमच्याकडे चांगले स्टॉक आहे पण नाही बनले आहे, त्या लेवललाच आहे. परिस्थिती फार नाही खाली गेलं, लेवललाच आहे, पण रिटर्न नाही बनले.
असेही काही दिवस येऊ शकतात. तर ते एक्सेप्टेड. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 5-10 वर्षाचा जर तुम्ही शेअर जर काढला तर वी आर म्हणजे एक्सपेक्ट करू शकता त्या लेवलला पण. तर मग स्टॉक कसं निवडलं पाहिजे? हे आता कंपॅरिझन करू नाही का, 1000 पेनी स्टॉक्स आणि एक चांगला स्टॉक. काय म्हणताय? काय म्हणतात की आम्हाला ₹50 100 स्टॉक भेटू राहिले. काय पॉइंट आहे? जर ते त्यात पैसे बनणार का? सगळ्यात बनणार महत्त्वाची याच्यामध्ये? गोष्ट. तर मग स्टॉकच निवडा. स्टॉक निवडायला बघा, फंडामेंटल आणि टेक्निकल या दोन्ही गोष्टींचा आधार घेतला पाहिजे. पहिलं तर इंडस्ट्री काय करते, इकॉनॉमी काय करते, इथून सुरुवात होते. इकॉनॉमी फेवरमध्ये आहे का, मग इंडस्ट्री काय करते, मग पर्टिक्युलर स्टॉक काय आहे, मग त्याची मोड काय आहे, स्पेशल ॲडव्हान्टेज काय आहे इतर कंपन्यांच्या तुलनेत, आणि मग तुम्हाला आतमध्ये आकड्यांमध्ये शिरायला लागेल, ज्याच्यामध्ये कंपनीचा सेल्स ग्रोथ काय आहे, प्रॉफिट ग्रोथ काय आहे. सेल्स ग्रोथ हा साधारणपणे GDP प्लस इन्फ्लेशन एवढा तरी पाहिजेच मिनिमम. त्यापेक्षा लेस असेल तर ती कंपनी परफॉर्म नाही करणार. आकडे नाही, प्राईजमध्ये काही नाही होणार. हिंदुस्थानी लिव्हर सेल्स नाही आहे बाबा, 5-6% सेल्स ग्रोथ आहे, नाही वाढणार प्राईस. मग जेव्हा वाढेल तेव्हा ती म्हणजे फार चांगली कंपनी आहे, पण तुम्ही तिला घेऊन काय करताय, सेल्स ग्रोथच नाही आहे. मग 12-15% सेल्स ग्रोथ कंपल्सरी आहे. प्रॉफिट ग्रोथ सुद्धा 12-15% वरतीच पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का, स्टॉक निवडताना इंटेलिजंट मनी आहे का हे चेक करणं पण गरजेचं आहे. इंटेलिजंट मनी म्हणजे काय, FII, DII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, यांच्याकडे रिसर्च टीम आहेत, यांच्याकडं रिस्क अनालिसिस टीम आहे, सेक्टर अनालिसिस टीम आहे, आणि मग ते सगळ्यांचा अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट करतात. मग इंटेलिजंट पैसा पण तिथं आहे का हे पाहणं गरजेचं नाही. तर तुम्ही काय करता, जे काही पेनी स्टॉक्स आहेत इकडं कोणीच नसतं, इंटेलिजंट पैसा नाही, काही नाही, आणि पंप अँड डंप नावाच्या मग स्ट्रॅटर्जीज असतात. मग काही खूप सारे लोकांना अडकवण्याची कामं केली जातात. तर मला असं वाटतं की स्टॉक निवडताना प्रत्येक गोष्ट मार्केटमध्ये भाव बनतोय का आणि फंडामेंटल त्याला साथ देते का, ह्या गोष्टी चेक केल्याशिवाय कोणत्याच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे. बरं, तर मग काय होतं, आपण नाही का पेनी स्टॉकमध्ये ऐकतो की खूप जास्त ग्रोथ असती, पण त्यांचे सेल्स पाहिले ना तर 0-0, 3 वर्ष 0, किंवा ते एकदा फसवण्याची कामं होतात का? हो, फसवण्याची कामं होतात पूर्णपणे, आणि तुम्ही त्यातच अडकता. पहिली गोष्ट तर आकडे सपोर्ट करत नाही, तर प्राईस बनते, तर का बनते ही पहिलीच शंका आहे, की सरळच इथं काहीतरी झोल आहे हे कळलं पाहिजे. मला एक सांगा, ओसाड जागा पडलेली आहे, गावापासून 100 किलोमीटर आहे, आजूबाजूला पाणी नाही, चारा नाही, काही नाही, आणि उगीच त्या जागेचा रेट आहे ना 10 लाख रुपये गुंठा आहे, घ्याल का तुम्ही? काहीच संबंध. सेम थिंग. मग ही जी कंपनी प्रॉफिटही नाही, सेलही नाही, काहीच नाही, मग मॅनेजमेंटही नाही, आणि उगीच भाव वाढतोय. तुम्ही जसं म्हणताय 0 सेल 0 प्रॉफिट, म्हणजे कंपनी अस्तित्वातच नाही, प्रॉफिट बनवणारच नाही, भाव बनतोय कसा, याची तुम्हाला शंका आली पाहिजे सगळ्यात पहिलं. आणि जर तुम्हाला नाही शंका येते तर मग घालवायचे पैसे, आणि ते वाढणार. ओके सर, तर मग टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस हे करणं किती महत्त्वाचं आहे, किंवा काही जण फक्त टेक्निकल करतात, फंडामेंटल बघत नाहीत, काय सांगते? दोन्ही खूप महत्त्वाचं आहे. टेक्निकल अनालिसिस पण महत्त्वाचं आहे आणि फंडामेंटल अनालिसिस पण फार महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही कुठं जागा घेताय तर सगळ्याच गोष्टींचा तुम्ही अभ्यास करता, फंडामेंटली पण अभ्यास करता, टेक्निकली पण विचार करता, किंवा काय प्राइस आहे, किती महाग आहे, स्वस्त आहे, सगळ्याच गोष्टी, आतापर्यंत ट्रेंड काय होता, किंवा काय ट्रेंडनी इथं भाव वाढतात, सगळ्या गोष्टी टेक्निकल पण पाहतात. फंडामेंटली बाबा इथं काय डेव्हलपमेंट्स होणार आहेत, कुठं शाळा आहे का, हॉस्पिटल आहे, सगळ्याच गोष्टी तुम्ही बघता, आणि फ्युचर काय असू शकतं, डिमांड्स काय असू शकते, का इथं फ्लो वाढेल लोकांचा, ज्याच्यामुळे माझं रेंटेड पण जाईल, हे पण, अशा बऱ्याचशा गोष्टींचा बॅक ऑफ द माइंड आपला विचार असतो, अभ्यास असतो, आणि त्याच्यानंतरच आपण करतो. सेम थिंग जेव्हा एखादी कंपनी आपण निवडत असतो, तो फंडामेंटल मॅनेजमेंट काय करतंय, म्हणजे खरंच ते प्रोडक्ट जे बनवत आहेत येणाऱ्या काळात 10-20 वर्ष त्याचं डिमांड राहणार आहे का, त्यांचे कोणी कॉम्पिटिशन्स येणार आहेत का, किंवा आलेले आहेत का, मग रेड ओशन, ब्ल्यू ओशन, म्हणजे प्राईस वॉर तर चालू नाही ना, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला चेक करायला मिळतात, आणि मग त्या केल्यानंतर मग प्राईजवरती ती खरंच या फंडामेंटलला ती प्राईस योग्य आहे का, बरं त्या प्राईसचं पॅटर्न काय सांगतोय ते पण बघा. आपण ना जिकडं तिकडे हे टेक्निकल अनालिसिस किंवा फंडामेंटल अनालिसिस वापरत असतो फक्त. इव्हन नवीन लग्न झालं, मी असं काय बोललो तर बायको काय रिप्लाय करणार मला माहित नाही, पण एक डेटा जमा होतो सर्टन 5-10 वर्षानंतर, आणि मग मी काय म्हणल्यावर तिकडून काय रिप्लाय येणार, म्हणजे मी ऑटोमॅटिकली अनालिसिस करत असतो की काय पॅटर्न बनलेत आणि त्याचा काय रिझल्ट येऊ शकतो, किंवा म्हणजे हे डेटा अनालिसिस किंवा टेक्निकल अनालिसिस आहे.
प्रिव्हियस जे काही घडलं इथून पुढे काय घडणार त्याच्या अंदाजावरती ते ठरवता येऊ शकतं. सो मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आम्ही एक कोर्स घेतो ज्याचं नाव आहे आर्ट ऑफ स्पॉटिंग मल्टीबॅगर. याच्यामध्ये 7-8 पॅरामीटर आम्ही फंडामेंटल चेक करतो, 7-8 पॅरामीटर आम्ही टेक्निकल चेक करायला लावतो, जेणेकरून हे जर मॅच झाले तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टीबॅगर स्टॉक्स सहजतेने येऊ शकतात. सो फंडामेंटल पण माझ्या दृष्टीने तेवढंच महत्त्वाचं आहे, टेक्निकल पण तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त वन साइडेड जर केलं, प्राईजवरतीच बघत गेलो आणि इकडे आकडे सपोर्ट करत नसतील तर ती प्राईज कधी पण पत्त्याच्या बंगल्यासारखी पडू शकते. आणि मी फक्त फंडामेंटलच केलं आणि चार्टवरती नाही बघितलं ती प्राईस काय बनते तर होऊ शकतं की शेवटी काय होतं की फ्युचरचं फंडामेंटल कंपनीच्या मालकाला चांगलं माहित आहे, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना चांगलं माहित आहे. होऊ शकतं आज मला आकडे खूप छान दिसत आहेत आणि भविष्यात ते छान नसणार आहेत म्हणून या लोकांनीच इनसाइड काही न्यूज देऊन ते प्राईस खाली घेतलेली आहे. प्राईस मला अलाऊ करत नाही आहे, फंडामेंटल मला चांगलं सांगताय आणि काही दिवसानंतर कळतं की यार खरंच काहीतरी खराब झालं. मग जेव्हा भाव बनत नाही आहेत मला तो चार्ट सांगतो की फंडामेंटल जरी चांगलं दिसत असलं तर भाव नाही आहे भाऊ इथं. या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत वेन यू आर डुईंग इन्व्हेस्टिंग, असं माझं मत आहे. बरं, तर मग म्युच्युअल फंड SIP करायला पाहिजे का नाही का डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे? दोन्हीमध्ये काय फायदे आहेत काय तोटे आहेत? बघा माझं साधं सोपं म्हणणं आहे, जर तुम्ही लेमॅन आहात आणि तुम्हाला जास्त अभ्यास करायला नाही जमणार तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या रूटने जाणं कधी पण बेस्टच आहे. कारण का प्रत्येकाचंच ते अनालिटिकल स्किल असू शकतं किंवा प्रत्येकच माणूस ते तेवढं सिरियसली करू शकतो, त्याच्याबद्दल मला थोडीशी शंका आहे. माझं साधं सोपं म्हणणं असं आहे की तुम्ही इंट्राडे फ्युचर ऑप्शन जर कोणी शिकवतोय ते शिकायलाच जाऊ नका, करायचा प्रश्नच येणार नाही. ना यूट्यूबवरती शिका ना कोण शिकवतोय तिकडे जा. का तर ते लईच डेंजर आहे, तुमची आहे ही वेल्थ पण आहे ते पैसे पण घेऊन जाईल. दुसरं स्टॉक मार्केटमध्ये करायचं तर इन्व्हेस्टिंग करा, पण इन्व्हेस्टिंग सुद्धा प्रॉपर शिकल्याशिवाय करू नका. आता हे शिकायचं कुठं तर मी साधं सिंपल सांगतो की ज्यांनी अगोदर काही झेंडा गाडलाय त्याचं ते चेक करा की बाबा खरंच तू काय केलंयस. तू म्हणतोय मी तुला इन्व्हेस्टिंग शिकवतो, तू इन्व्हेस्टिंग मधून काय आतापर्यंत थोडंफार काय केलं काहीतरी दाखव आम्हाला. आणि जर ते कन्फर्म तुम्हाला दिसतंय किंवा त्याच्याकडे शिकलेले लोकांचे फीडबॅक्स घ्या, नुसता एखादा नाही, भेटा त्या माणसाला पाहिजे तर त्याला फोनवरती बोला, त्याला म्हणायचं दे जरा नंबर तुझे 4-2 लोकांचे ज्यांना तू शिकवलंयस काय दिवा लावतायत, मग त्याच्याकडनं शिकून ते करू शकता. अदरवाईज डोंट डू शेअर मार्केट. इन्व्हेस्टिंगमध्ये पण लोक पैसे घालवतात. का तर असं म्हटलं जातं एक सर्वेनुसार की जेव्हा तुम्ही 100 रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणतोय तेव्हा तुम्ही 60% राईट स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, 40% रॉंग स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. आता जेव्हा लोक 40% रॉंग असतात तेव्हा ते एक्सेप्ट करत नाहीत रॉंग आणि मग ते त्याच्याबरोबर थांबतात. ते म्हणतात आज ना उद्या ही कंपनी परफॉर्मन्स करेल आणि मला पैसे देऊन जाईल, ते तिकडे थांबतात. आणि जे 60% बरोबर आलंय तिकडे मात्र ते निर्णय घेतात. म्हणजे काय 20%, 30%, 40% काय जे वाढेल तेव्हा ते विकून टाकतात आणि विकल्यानंतर परत 60% पैसे हातात जातात, त्याच्याबद्दल निर्णय घ्यायचा, आता नवीन विकत घ्यायचं आहे, तिथं परत ते 60% राईट घेतात आणि 40% रॉंग. म्हणजे 60%तले 60 म्हणजे 36% राईट ठिकाणी जातात, 24% परत रॉंग. आणि मग हे रॉंग सगळं जमा होतं आणि मग हे लॉंग टर्मचे इन्व्हेस्टर होतात आणि बसतात. मला असं वाटतं की जर तुम्हाला नाही कळत तर तुम्ही ते नाही केलं पाहिजे. आणि प्रॉपर एज्युकेशन शिवाय तर मग सर्टन्टी आहे की तुम्ही पैसे घालवणारच आहे. तुम्हाला येत नाही, फंडामेंटल अनालिसिस करता येत नाही, टेक्निकल अनालिसिस करता येत नाही, तुम्ही तरी पण स्टॉक करताय कोणाच्या सांगण्यावरनं, तर ही निश्चित आहे की तुमचे पैसे जाणार आहेत किंवा अडकणार आहेत. सो मला असं वाटतं की म्युच्युअल फंड का तर म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर आहे ना एक्सपर्ट आहे, तो जिथं राईट आहे तिथं तो थांबण्याची तयारी ठेवतो, जिथं रॉंग आहे तो पटकन निर्णय घेऊन बाजूला होतो आणि चांगलं तिथं माल आणतो. म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला कुठलीही म्युच्युअल फंडची स्कीम तुम्हाला मायनस नाही दिसणार. हा त्याचं टार्गेट हे नाही की तुम्हाला पर सवा रिटर्न काढून द्यायचं, त्याला फक्त बेंचमार्कला बीट करायचं एवढंच टार्गेट आहे. मग तो तुम्हाला 12-15% वार्षिक रिटर्न जनरेट करून नक्की देईल. आणि जर तुम्ही स्वतःचा अभ्यास करून शिकून करायची तयारी ठेवली तर स्टॉक मार्केट तुम्हाला 25-30% घेऊन जाऊ शकेल. प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा, आपल्याला काय जमू शकेल. सल्ला माझा राहील की जे काहीच करत नाहीत त्यांनी म्युच्युअल फंडच्या थ्रू लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करावी. आणि ज्यांना लईच इंटरेस्ट आहे याच्यामध्ये जरा फास्टच ग्रो करायचं
अशा लोकांनी स्टॉक थोडासा मार्केट अभ्यास करून. शिकून गाडी चालवायला शिकून गाडी चालवावी. नाहीतर accident नाहीतर होणार. गाडी चालवायला येत नाही, गाडी चालवायला बसले तर ऍक्सिडेंट हा सर्टन आहे. माहित नाही असं नाही, येणार येत नाही तुला गाडी चालवायला बसलं म्हणजे ठोकणार आहे हे निश्चित आहे. बरं मग माइंडसेट कसा असला पाहिजे जेव्हा माणूस एंट्री घेतो शेअर मार्केटमध्ये? ठीक आहे, एक्सपर्ट माणसाचं आपण सोडून देऊ. हा, हा. आता माय सांगलो ज्यांना एंट्री करायची आहे शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्यांनी काय विचार करून आला पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट तर माइंडसेट शिवाय तुम्हाला श्रीमंती मिळूच शकत नाही हे पहिलं कन्सिडर करा. माइंडसेट काय असला पाहिजे तर स्टॉक मार्केटसाठी पर्टिक्युलर जर तुम्ही माइंडसेट विचारत असाल तर माझं असं मत आहे की लोक इकडे प्रॉफिट बनवण्यासाठी येतात. प्रॉफिट बनवला पण पाहिजे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रॉफिट तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्हाला लॉस बुक करता येणार. लॉस बुक करता येणं ही कला शिकणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही प्रॉफिट बनवू शकता. अडचण काय माहितीये का, इकडे लोक लॉस बुक करायला घाबरतात, प्रॉफिट बुक करायला एक्साइटेड असतात. ग्रीड आणि फिअरचा जो खेळ आहे याच्यामध्ये प्रॉफिट बुक करायला एक्साइटेड आहेत, लॉस बुक करायला घाबरले आहेत. याच्यामुळे काय होतं, समजा एखादा स्टॉक मी 100 रुपयाला घेतला, 500 रुपयाला गेला, मी काय करतो, अरे 400 फेकून टाक. आता तोच स्टॉक काय होतं, 1000ला पण जातो, 2000ला पण जातो, लाख रुपयाला पण जातो. आणि मग तुम्ही बसता डोक्याला हात लावून, अरे माझ्याकडे 100ला होता मी 500ला विकला. साहेब राकेश झुंझुनवालांना समजा उदाहरण घेतलं, कोणतंही जे अगरवाल असतील, रामदेव अगरवाल यांचं एक्झाम्पल घेतलं, हे लोकांनी वेल्थ कशी तयार केली माहिती का, त्यांनी ज्या कंपन्या वाढत होत्या ना त्यांना कधी प्रॉफिट नाही बुक केला, म्हणून त्यांच्याकडे मल्टी बॅगर आले आणि जिथं ते नुकसान करत होते तिथं पटकन बाहेर पडले. मग ही मानसिकता तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे की जिथं मी चुकलोय ना पटकन चूक मान्य करतो, बाहेर निघतो, आणि जिथं मी बरोबर आहे ते लेट द प्रॉफिट रन. ही मानसिकता तुमच्याकडे असेल तरच तुमच्याकडे मल्टी बॅगर राहतील. आता राकेश झुंझुनवाला मला असं म्हणतात की एकाच कंपनीमध्ये पैसे भरले, टायटनमध्ये पैसे भरले, टायटनमध्ये जर त्यांनी प्रॉफिट बुक केलं असतं तर अवघड झालं. बरं कितीतरी कंपन्या, आता तुम्ही उदाहरण घेतलं समजा इन्फोसिसचा IPO आला तर 95 रुपयाला सबस्क्राईब झाला होता. 95 रुपयाचं शेअर 2019 साली जर त्यांनी स्प्लिट आणि बोनसेस दिले नसते तर त्याची किंमत होती 8 लाख रुपये एका शेअरची किंमत. 2019 ची गोष्ट सांगतोय, आताच मी काढलेलं आहे. म्हणजे 95 रुपयाचा स्टॉक किती गेला, 8 लाख रुपये. अशा लाखांमध्ये फक्त. आता त्याच्या स्प्लिट आणि बोनस असतात त्यामुळे तुम्हाला किमती आता दिसतात कमी, मग शेअर्स वाढतात, मग शेअर्स वाढतात, मग मल्टीबॅगर कसे राहणार तुमच्याकडे. सो ही मानसिकता सगळ्यात पहिले की जिथं मी रॉंग आहे ना तिथं मला पटकन एक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि जिथं मी बरोबर आहे तिथं मी थांबलो पाहिजे. तर मग बेस्ट पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे? लार्ज कॅप कॅपिटल्स म्हणा, नाही बघा, याच्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप हा जो काही विषय आहे बॅलन्सिंग ज्याचं ज्याचं रिस्क नुसार त्यांनी ते बनवला पाहिजे. पण माझं बेस्ट पोर्टफोलिओचं जर डेफिनेशन म्हणाल तर मी सायक्लिकल आणि सेक्युलर अशा 2 प्रकारचे ग्रोथ असतात कोणत्याही कंपन्या असतात. तर सायक्लिकल म्हणजे काय की 2-3 वर्ष परफॉर्मन्स करतील इकॉनॉमी बेस आणि नंतर परत ते डाऊन होतील. काही कंपन्या अशा असतात ते सेक्युलर, इयर ऑन इयर बेसिसवरती त्यांचं ग्रोथच होत असते. तर तुमचा पोर्टफोलिओ 80 to 90%, 80%, 70 to 80% सेक्युलर ग्रोथ कंपन्यांमध्ये पाहिजे आणि सायक्लिकल ज्या टर्न अराउंड सारखे स्टोरी चालू असतात त्याच्यामध्ये 20-30% तुमचा पोर्टफोलिओ जर असेल तर हा आयडल पोर्टफोलिओ मानला जाईल. आता सेक्युलर ग्रोथ म्हणजे मी असं म्हणेल की तुम्ही काय काय विचार केला पाहिजे, तिथं जो वर्षानुवर्ष पुढचे 10-20 वर्ष वाढ होऊ शकतं असं कोणतं सेक्टर असेल त्याच्यावरती तुम्ही अभ्यास केला पाहिजे. समजा बँकिंग आहे, फिनटेक म्हणूयात, आता फायनान्स म्हटलं, बँकिंग फायनान्स मध्ये बँकिंग आहे, बँकिंग शिवाय तर इकॉनॉमी ग्रोथ नाही करणार. भारताला 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी आहे तर बँकिंग चांगलं आहे. फायनान्समध्ये मग काही NBFCs आहेत किंवा गोल्ड लोन करणाऱ्या कंपन्या आहेत, तर सेक्युलर ग्रोथ आहे, म्हणजे लोक घेतच राहणार आहे, सगळंच काय होणार आहे. किंवा जर फायनान्समध्ये विचार करायला गेला तर AMCs आहेत, आता ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, म्युच्युअल फंड्स त्याचे स्टॉक्स आहेत, किंवा NSE, BSE, CDSL, हे कसं आहे सेक्युलर ग्रोथ आहे याच्यामध्ये. किंवा FMCG मध्ये तुम्ही गेलात, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर, लोकसंख्या वाढते ती कन्झम्पशन स्टोरी आहे, त्याच्यामध्ये डिस्क्रिशनरी नॉन डिस्क्रिशनरी प्रोडक्ट्स आहेत. तर म्हणजे EV झाले, जे खायचे प्यायचे पदार्थ लागणारच आहेत, पण नसले तरी चालणारे असे पण कन्झम्पशन आहे. AC नसला तरी चालू शकतं पण घेणार आहे तुम्ही, डिस्क्रिशनरी पण आहे. मग अशा ज्या कंपन्या आहेत ह्या सेक्युलर ग्रोथ आहेत आणि त्यांच्याकडे प्राइसिंग पॉवर आहे.
प्राइसिंग पॉवर कोणत्या कंपन्यांमध्ये असते तर B2C कंपन्यांमध्ये प्राइसिंग पॉवर असते. बिझनेस टू कस्टमर. हा B2B असतील तर तिथे प्राइसिंग पॉवर कमी आहे. B2B बिझनेस टू बिझनेस म्हणजे तिथं बार्गेनिंग आहे. बाबा मी स्टीलची कंपनी आहे तर तुम्हाला काय अर्धा किलो 1 किलो स्टील नाही घेणार तुम्ही, डायरेक्ट तुम्हाला मोठी टनावरती माल घेतायत. तुमचा क्लायंट हिरो होंडा तर तो तुम्ही त्याच्या जवळ गेला तर मार्जिनला मारामारी असणार. बरोबर. प्राइसिंग पॉवर नाहीये. अशा कंपन्या थोडे B2G बिझनेस टू गव्हर्नमेंट ह्या पण सेगमेंट मला असतं तर गव्हर्नमेंटच्या मूडवरती गव्हर्नमेंटच्या स्पेंडिंग वरती डिपेंड करणारा माल आहे. तर याच्यापासून थोडंसं अवेअर राहणं किंवा मग हे जे काही असे सायक्लिकल ग्रोथचे स्टॉक्स आहेत याच्यामध्ये 20-30% पेक्षा जास्त तुमचं वेटेज नसावं आणि जे काही स्टेडीली ग्रोथ आहे त्याच्यामध्ये 70-80%. बाकी कुणाला काही शंका असतील तर सरांचा पण नंबर टाकून देऊ खाली, सरांना कॉन्टॅक्ट करा, सर तुम्हाला मागे शंकर देणार. बरं तर सर मग आता स्टॉक मार्केट झालं तर म्हणजे नाही का एक आता स्टॉक मार्केट म्हणा किंवा गोल्ड किंवा जमीन, तर मग ह्याच्यामध्ये कसं एक नाही का इन्व्हेस्टमेंट करता आलं पाहिजे, सगळ्याच एक बॅलन्स करून कसं चाललं पाहिजे? खूपच छान प्रश्न. बघा असं म्हणतात की 94% रिटर्न डिपेंड्स ऑन ॲसेट अलोकेशन. ॲसेट अलोकेशन खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही 100% एका ठिकाणी असणं योग्य नाहीच, कोणी काहीही सांगितलं तरी. आता तुमचे गोल काय आहे त्याच्यावरनं हे कन्सिडर करून ॲसेट क्लास ठरतात. माझं गोल आहे बाबा आता बस झालं, नको आहे काय जास्त रिस्क पण नको हे पण नको, मग माझा बऱ्यापैकी पोर्टफोलिओ FD मध्ये पण असायला काही हरकत नाहीये. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये असायला पाहिजे, मी सेफेस्ट साईडला यायला पाहिजे. हा पण माझं गोल आहे की नाही बाबा मला 100 कोटी बनवायचे 500 कोटी बनवायचे तर मग मला थोडंसं अग्रेसिव्ह साईड ॲसेट शोधायला लागतील. पण वयानुसार बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला सांगितला जातो इक्विटीमध्ये तुमचं एक्सपोजर किती असावं की इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये किती असावं, तर 100 वजा तुमचं वय जेवढं अलोकेशन येतं तेवढं तुमचं इक्विटीमध्ये असावं आणि बाकीचं अदर ॲसेट क्लासमध्ये असावं. बरं, समजा 25 असेल तर मग 75% तुम्ही इक्विटीमध्ये जाऊ शकता, रिस्की ॲसेटच्या काढामध्ये जाऊ शकता. मग थोडीशी म्हणजे 25 थोडं सेफ मध्ये ठेवा. हा बरं. तर मग आता SIP करताना म्युच्युअल फंड करताना आता कसं होतं, आता इथं जॉब करणारे बरेच जण असतात. हा माझ्या फ्रेंडची प्रश्न मला स्पेशल दिलेला आहे की टॅक्स डिडक्शन कसं होतं, टॅक्समध्ये कसा फायदा होऊ शकतो? बघा सगळ्यात महत्त्वाचं तर टॅक्स कॅपिटल गेन टॅक्स आणि आपला जो काही रेग्युलर अर्निंग टॅक्स आहे. पहिलं तर तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता त्याचं टॅक्सेशन पूर्ण वेगळं आहे आणि तुमच्या अर्निंगचं टॅक्सेशन पूर्ण वेगळं आहे. कोणकोणत्या गोष्टी आहेत जिथे इन्व्हेस्टमेंट केलं तर तुमच्या डायरेक्ट अर्निंगला अटॅच होतं. तर म्युच्युअल फंडमध्ये डेट साईडला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, FD करत असाल तर ते तुमच्या जे काही तिथून व्याज येणार ते सारखं डायरेक्ट तुमच्या अर्निंगला अटॅच होईल. पण तुम्ही जर स्टॉक मार्केट करताय म्युच्युअल फंड करताय तर ते मात्र तुमच्या अर्निंगला अटॅच होणार नाहीये. ठीक आहे, पहिले हे क्लिअर करा. दुसरं, स्टॉक मार्केट और स्टॉक रिलेटेड म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय तर वर्षात 1.25 लाख रुपये पर्यंत जर तुमचं कॅपिटल गेन झालं तर तुम्हाला 1.25 लाखावरती टॅक्स लागणार नाहीये. 1.25 लाखापर्यंत 1.25 लाखाच्या वरती जे काही तुमचं अर्निंग होईल त्याच्यावरती तुम्हाला फ्लॅट 12.5% टॅक्स भरायला लागेल. म्हणजे तुम्ही किती कमवताय, तुम्हाला इन्कम टॅक्स 30% स्लॅबमध्ये येत आहे, 15% येत आहेत, कशात येत आहे याचं काहीही घेणं देणं नाहीये. 12.5% तुम्हाला 1.25 लाखाच्या वरती काय भरायचंय, कॅपिटल गेन टॅक्स भरायचा. दुसरं, जर तुमची मिसेस काम करत नसेल तर आता जे टॅक्स रिजिम आहे त्यानुसार शॉर्ट टर्म और लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 4 लाखापर्यंत तुम्हाला माफच आहे. 4 लाखापर्यंत 4 लाख रुपयापर्यंत काय भरायचं, कारण त्यांचं कुठनंच अर्निंग नाहीये. ठीक आहे, तर एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही. आणि जे काही तुमचं कॅपिटल अप्रिशिएट होतं त्याच्यावरती टॅक्स भरायचा आहे आणि हे बदलत जाऊ शकतं. तुम्ही आता त्याचा विचार करून आजच थांबण्याची काही गरज नाही. निर्मला सीतारामन अजून काही कुठपर्यंत नेईल सांगता. बरं, मग तेच आता की जुन्या टॅक्स रेजिम आणि आताचं जे टॅक्स रेजिम आलं मागच्या वर्षी या वर्षी, तर मग त्याच्यामध्ये काय काय इन्व्हेस्टमेंट बद्दल काय बदल झालेले याच्यामध्ये दोन्हीमध्ये? काही नाही, बघा साधं सोपं ते इन्कमचा स्लॅब वाढवला आणि त्याच्यानंतर टॅक्स ते बरंच काय केलं. मी राईट पर्सन नाहीये बट मी प्रयत्न करतोय. CI इज द राईट पर्सन. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे रिअल इस्टेट होतं, रिअल इस्टेटला इंडक्सेशन होतं ते काढून टाकलेलं आहे. इंडक्सेशन म्हणजे काय की जेवढी महागाई वाढेल तेवढे गेनमधनं पैसे मायनस करायचे. रिअल इस्टेटमध्ये असं होतं की बाबा समजा मी 1 लाखाची प्रॉपर्टी घेतली, 1.25 लाखाला विकली
तर 25,000 रुपये मला कॅपिटल गेन झाला. मग हा किती वर्षात झाला? तो 3 वर्षात झाला. मग या 3 वर्षात महागाई किती वाढली? तो 7% वाढली. तो 7-21% मला महागाईमुळे लॉस झालेला आहे. मग 25%तनं मी 21% मायनस करेन, 4%वरती टॅक्स भरेल, असं इंडेक्सेशन होतं. आता ते कट करून गव्हर्नमेंटच्या लक्षात आलंय की महागाई एवढं सुद्धा रिअल इस्टेट वाढतंय का नाही. कदाचित आपलं गव्हर्नमेंट बिझनेस माइंडेड आहे, तर महागाई एवढं जर नाही वाढलं तर मे माईट बी आपल्याला टॅक्सच मिळणार नाही रिअल इस्टेटमधून. मग त्यांनी डायरेक्ट फ्लॅट 12.5% टॅक्स करून टाकला रिअल इस्टेटमध्ये. आता बऱ्याचशा लोकांना मी हे पण सांगू इच्छितो की मी कुठेतरी आता आलंय, आपला आहे ना लोकसंख्या वाढीचा दर जो आहे ना तो फार झपाट्याने कमी होत आहे. लोकांना वाटतं की लोकसंख्या वाढते, पण लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे. म्हणजे 2 लोकांमागे 1.8 आहे आता. म्हणजे शिशु वर्गाच्या 8% ऍडमिशन कमी होत आहेत. आणि याची कारणं अशी आहेत की पहिलं तर आहे ना पुरुष प्रधान संस्कृती होती, पुरुष काम करायचं, महिला घर सांभाळायची. आता महिला करिअर ओरिएंटेड झाली आहे, ती चूल आणि मूलमध्ये अडकत नाही. दुसरं कारण असं आहे की महिला किंवा पुरुष आता लग्न, पहिल्या काळात जेव्हा 4-4 पोरं असायची ज्या वयात, त्या वयात आता लग्न होतं, तसे प्रजनन दर कमी झाला. तिसरी गोष्ट, पहिल्या काळात महिलांना सेल्फ रिस्पेक्ट किंवा इगो अशी भानगड नव्हती. मी हमेशा म्हणतो की माझ्या वडिलांनी आईला शिव्या दिल्या काय, मारलं काय, कधी काही कंप्लेंट नाही झाली. पण आता बायकोला मी जरी डोळे मोठे करून बघितलं ना तरी बॅग भरते. म्हणजे चुकीचं बरोबर मला काही म्हणायचं नाही. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू की हे जमाईचं बंद झालंय. मग ह्या बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत किंवा फ्रीडम पाहिजे एकमेकांना, लिव्ह इन रिलेशनशिप आलंय, तर त्याच्यामुळं मुलं नाही आहेत जास्त. आणि जे कपल चांगले ते 1 किंवा 2 पेक्षा जास्त होऊ देत नाहीये. तर अशा बरीचशी कारणं आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या डाऊन द लाईन 5-10 वर्षात 20 वर्षात तुम्हाला ते प्रखर्षाने जाणवेल की बाबा लोकसंख्या कमी होते आहे. आता रिअल इस्टेटचा जर विषय घेतला तर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, आर झोन, ओ झोन, अर्बन प्रॉपर्टी, सेमी अर्बन प्रॉपर्टी, लई सारे प्रकार आहेत. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी रिअल इस्टेट वेगळा परतावा देते. आणि मग त्याचा अभ्यास जर असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. अन्यथा फक्त किमती वाढतायत, का वाढतायत, किती टक्क्यांनी वाढतायत, काहीच तुम्ही अभ्यास न करता जर त्याच्यामध्ये जात असाल तर ते पण अवघड काम आहे. आणि किती कव्हर करणं आहे एका व्हिडिओमध्ये करून कारण SIP सुद्धा एक पूर्ण एक व्हिडिओचा टॉपिक आहे. म्युच्युअल फंड सुद्धा एक पूर्ण सेपरेट टॉपिक आहे. रिअल इस्टेट वेगळे, गोल्ड वेगळे, काय करून करून किती कव्हर करणार आहे. बरं, तर मग आता थोडंसं सांगा ना की जे स्कॅम्स होतात आपण ऐकतो की कोणतं, मी तुम्ही म्हणता तसं नाही, हे नाही का म्हणजे प्राइस इन्फ्लेशन करतात. समजा हर्षद मेहता स्टॉक, मग हर्षद मेहता स्कॅम म्हणा, की हे स्कॅम्स कसे होतात हे तो समजा ना. कारण बऱ्याच जण नाही, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम होतात, वेगवेगळ्या आयडिया असतात, तर वेगवेगळे लोक ते एक्सप्लोर करतात. हर्षद मेहतांनी बँकेचा पैसा वापरून तो स्टॉक मार्केटमध्ये फिरवला होता आणि फार मोठा पैसा आला आणि मग तो अचानकपणे मार्केटमधून निघून गेला म्हणून ते पडलं होतं. पण इथं जे आता जनरल जे स्कॅम असतात स्टॉक मार्केटमध्ये, ते काय करणार बाबा, तुम्हाला टिप देतात, टिपवाले स्कॅम असतात. म्हणजे कसं की 100 लोकांना फोन करणार, त्यांना सांगणार की आम्ही तुम्हाला टिप देतो, मला असं असं सॉफ्टवेअर सापडलंय किंवा हे एकदम ॲक्युरसी असं तसं. 100 लोकांना सांगणार की बाबा तुम्ही काय करा, ICICI बँक विकत घ्या. आणि 50 लोकांना सांगणार विकत घ्या, 50 लोकांना सांगणार विका त्याच प्राइसला. आता ते कोणीतरी तरी एका साईडला जाणारच आहे. मग एक बरोबर आले, 50 लोकांना ते बरोबर आलं, बघा आणणार आमचं किती परफेक्ट आलं, त्यांचं चुकलं त्यांना सोडलं. परत दुसऱ्या दिवशी काय करणार, दुसरी SBI घेणार. आणि तुम्ही म्हणणार यार एवढे लिक्विड स्क्रिप्टमध्ये हा प्रिडिक्शन बरोबर करतो, म्हणजे देव माणूस आहे. मग याला 25ला सांगणार या प्राइसला विक, या प्राइसला विकत घे. कुठेतरी एका बाजूला तर बरोबर येतो, 2दा बरोबर आले, चांगले पैसे मिळाले. तिसऱ्यांदा परत 12 लोकांना ते सांगणार. मग 12 लोकांसाठी 15 लोकांसाठी लिमिटेड आकडे सांगतो, आकडे लिमिटेड सांगतोय, 12 लोक वगैरे. मग ते त्यासाठी देव झाला 3 वेळा बरोबर. तो म्हणणार बघ 3 वेळाला मिळून तू साधारणपणे 50,000 कमवलेस, हे केलंस ते केलंस, आता मला तू 10,000 रुपये द्यायला काय हरकत आहे. पॉइंट. मग परत ते त्याला दुसऱ्या दिवशी परत त्या ह्याला एक सांगणार, ह्याला एक सांगणार. मग त्याला म्हणणार अजून आमची वरच्या लेवलची हे आहे, सेवा आहे, मग तू अजून 50,000 रुपये दे, मग तुला वर्षभर सेवा देतो. आणि मग ते सगळे ट्रॅप होणार, एक दिवस सगळ्यांनाच पैसे घालवणार आणि मग आपण बसणार हरी हरी विठ्ठल विठ्ठल करत. असे पण खूप सारे स्कॅम्स असतात. इन्व्हेस्टर्स काय चुका करतात किंवा काय चुका करायला नाही पाहिजेत नवीन लोकांनी, काय सांगतात? बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन्व्हेस्टर काय चुका करतात
तर पहिली गोष्ट तर इन्व्हेस्टमेंट का करतायत तेच त्यांना माहित नसतं. विदाऊट गोल देर इज नो इन्व्हेस्टमेंट विदाऊट टार्गेट अँड टाइम फ्रेम. पहिली गोष्ट तर स्पेसिफिक गोल असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंटला इन्व्हेस्टमेंट मांडलंच नाही पाहिजे. बरं, समजा तुम्ही रिटायरमेंटला इन्व्हेस्टमेंट करताय, मुलाच्या शिक्षणाला करताय, कारसाठी करताय, वट एव्हर, काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. सगळ्यात पहिली गोष्ट टाइम फ्रेम असल्याशिवाय दिल्याशिवाय करू नका. दुसरी गोष्ट, जे पैसे ज्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट केले ते पैसे त्याच गोष्टीसाठी वापरले पाहिजेत. नाहीतर काय होतं, अचानक शेजारचं घर निघतं, मग पोरांसाठी, शिक्षणासाठी, लग्नासाठी, सगळ्या गोष्टींसाठी वाचवलेले पैसे काढले जातात आणि ते शेजारचं घर घेण्यात टाकले जातात. आणि मग हे सगळे म्हणजे फायनान्शियल डिसिजन चुकत जातात आणि मग आयुष्यात शेवटी हातात काहीच राहत नाही. काही तुम्हाला वाटेल तसं करणं नाही, तर एक डिसिप्लिन, मला काय मिळवायचं आहे हे क्लिअर ठेवा, त्यासाठी मला काय केलं पाहिजे ते क्लिअर ठेवा आणि ते तसं करण्याचा प्रयत्न करा. 100% जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्ही अचीव करू शकाल. डिसिप्लिन राहा, पेशन्स ठेवा. रातोरात काहीही होत नाही आणि त्याच्या रातोरातच्या नादी पण लागू नका, असं मी इन्व्हेस्टरला सांगेल. पेशन्स न ठेवणं आणि विदाऊट गोल इन्व्हेस्टमेंट करणं, विदाऊट टाइम फ्रेम नोईंग काम करणं, ह्या सगळ्या बेसिक चुका इन्व्हेस्टर करतात असं मला वाटतं वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये. तर मग आता मग अशी आपला विषय झाला नाही का, फ्युचर सेक्टर्स कोणकोणते असतील, तर तुम्ही म्हटले बँकिंग वगैरे, तर मग ग्रीन एनर्जी वगैरे सुद्धा शकतो. मी तेच म्हणतोय की फ्युचरमध्ये काय काय AI येत आहे. थोडंसं एक्झाम्पल दिलं ते तर सांगायचं झालं. मी जर सेक्टरवरती बोलायला गेलो तर तुम्हाला एक अख्खा पॉडकास्ट फक्त सेक्टरवरती करायला लागेल. बरं, तर मग काय सल्ला द्याल एक नवीन पोरांना ज्यांना यायचंय इन्व्हेस्टिंग मध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये यायचं तर लॉंग टर्म मध्ये श्रीमंत होण्याच्या हिशोबाने या. रातोरात श्रीमंतीसाठी इकडे काही नाहीये. रातोरात श्रीमंती नसतेच सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं, शिकून करा. बघा, मी साधं सिंपल म्हणतो, तुम्ही पण मगाशी बोलता बोलता म्हणले की मी पण युट्यूबवरती बरंच काही बघितलं. डॉक्टर व्हायचंय तुम्हाला, डॉक्टर व्हायचंय, माझं साधं सिंपल. युट्यूबवरती तुम्ही खूप नॉलेज आहे गुगल बाबाकडे, युट्यूबवरती शिकून तुम्ही इंजेक्शन द्यायला सुरू करणार का? किंवा वकील व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय, युट्यूबवरती शिकून इंजिनियर नाही, तुम्ही प्रॉपर पर्टिक्युलर सिस्टमनी जाता आणि डॉक्टर वकिलीचं किंवा इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घेता. सेम लाईक दॅट, जर तुम्हाला स्टॉक मार्केट करायचं तर तुम्ही युट्यूब बघून स्टॉक मार्केट शिकू नका, नाही होणार. एक गुरु पकडा, त्याला सांग, विचारा, मला तू शिकू शकतो का? तो शिकू शकतो. तू मला पैसे, मी जे देणार आहे ते पैसे मला कमवून देऊ शकतो का? मी तुला सोडणार नाही, तुझ्या डोक्यावर बसेल, बरोबर ना? मी पैसे देतोय, फिजिकल माणूस आहे, समोर बसलाय, तू जे शिकवणार त्यातनं मला 100% येणार का? जर नाही आलं, तुला सोशल मीडियावरती बात करेल किंवा सगळीकडे बात करेल. म्हणजे बोलून घ्या ना, ठोकून वाजवून घ्या. मग असा गुरु जर तुम्हाला भेटला तर तुम्ही त्याच्याकडनं स्टॉक मार्केट शिका आणि नक्की तुम्ही त्याच्यामध्ये ग्रोथ करा. उगीच आमच्या 4 लोकांनी एवढे पैसे कमवले, तुमच्या 4 लोक कुठंतरी टेस्ट, बरं 100 लोकांना शिकवलं, त्यातल्या 5 लोकांना लगबाई मटकात काहीतरी मिळालं, त्यांनी ते सांगितलं, त्यानंतर त्यांनी पुढे घालवलेत पैसे. मी कितीतरी नोंद, ज्यांच्या 1000 2,000 पार्टिसिपंट आहेत आणि त्यांचे टेस्टिमोनियल बघून हा लाख रुपयाच्या फिया भरून कोर्स करून आले आणि त्याच्यानंतर त्यांचे पण टेस्टिमोनियल की मी एवढे पैसे कमवले आणि त्याच्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं तेव्हाच ते कमवले होते, नंतर ते घालवले आता आम्ही तुमच्याकडे आलोय. म्हटलं आता 10 गुरु नाही, मी हमेशा म्हणतो एकच गुरु पाहिजे, त्याची पात्रता चेक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. पण एकदा का त्याला गुरु केलं ना, 50 लोक नाही, तुम्हाला आजार आहे आणि तुम्ही 10 डॉक्टरांच्या गोळ्या जर घेतल्या तर आजार बरा नाही होणार, आजार वाढणार. फायनान्स मध्ये, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला एकच गुरु पाहिजे आणि तो परिपूर्ण पाहिजे. आणि मग तुम्ही जर त्याच्याकडनं शिकलात तर तुम्ही निश्चित ग्रोथ कराल, याच्याबद्दल मला काही शंका नाही. बरं, मग आता मग अशा म्हणून स्कॅम्स वगैरे होतात, तर मग स्कॅम्स कसे पकडायचे, म्हणजे खरा गुरु आणि स्कॅमर गुरु कसे ओळखायचे? बघा, सिंपल, मी जे आता पॅरामीटर सांगितले त्याला सांगा, तू हे देणार नसशील तर मला 100% माझी फी मला परत लागेल. माझं जर नुकसान झालं त्याला पण तू जबाबदार असशील. जो ही जबाबदारी, तो म्हणेल मी तुला रूल सांगणार, मी तुला नियम सांगणार, मग तू फॉलो करायचे, तू तुझं बघायचं नाही. तू माझ्याबरोबर थांबणार का? मी जे करणार तिथं तू असणार का मला इथे सांगायला बरोबर करतोय चूक करतोय? आणि साधं सोपं, त्यांनी कमवलंय का, त्याचा छोटा कसा का होईना पोर्टफोलिओ क्रॉस व्हेरीफाईड करा आणि हा करा. दुसरं, स्कॅमचं म्हणताय तुम्ही, स्कॅम मध्ये
जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की माझ्या खात्यावर पैसे देईन मी तुला कमवून देतो, इट्स अ स्कॅम. ठीक आहे. जो तुमच्या खात्यावरून स्वतःच्या खात्यावर पैसे घेतोय आणि तुम्हाला काहीतरी पैसे देण्याचं कमिट करतोय, इट्स अ स्कॅम. सिंपल आहे. जो तुम्हाला पैसे मागतोय ना, फॉरगेट हिम, तो फसवून जाणार आहे. अशा गोष्टी करू नका. स्कॅम सिंपल आहे. तुम्ही त्याच्या खात्यावर पैसे नाही दिले तर कसं काही तो तुमच्या खात्यावरून काढून थोडी घेणार आहे. हे स्कॅम वाले पैसे मागतात. कळलंय का? खूप जास्त नॉलेज भेटले आज बरं का मला. सर मग आता मला तुमच्याजवळ सांगा ना की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कशी आली, म्हणजे तुमच्या आता इन्स्टिट्यूट आहे बरोबर, मग त्या कोर्सबद्दल सांगा थोडंसं मला. सगळं सांगा म्हणजे साधं सोपं आहे. स्टॉक मार्केट किंवा इन्व्हेस्टिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये येण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे गरिबीपासून मुक्ती पाहिजे होती, सुटका पाहिजे होती. आणि मग ते कोणकोणते मार्ग आहेत ज्याच्या माध्यमातून आपण वेल्थ क्रिएट करू शकतो, श्रीमंती मिळवू शकतो, भरपूर सारे पैसे मिळू शकतात, याचा सर्च तर सगळेच करतात, तसं मी पण केला. आणि मग मला कुठेतरी जो जसं मार्गदर्शन करत गेला, मी प्रत्येकाला भेटले की एकच प्रश्न विचारतो, माझ्यावरती खूप कर्ज आहे आणि मला ते कर्ज पण फेडायचं आहे आणि मला चांगलं जीवन पण जगायचं पैसे. मग कोणी मला पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला, मरता क्या नाही करता. आपल्याला जर श्रीमंत व्हायचं हे जर ठरलेलंच आहे तर कोण काय सांगेल ते करूनच बघायचं. कोणी सांगितलं मला पुस्तकं वाच, म्हटलं कुठली, म्हटलं फायनान्स रिलेटेड वाच, मग कोणती. मग कोणी सांगितलं रिच डॅड पुअर डॅड वाचलं, कोणी म्हटलं सबकॉन्शियस माइंडवरती अभ्यास कर, जोसेफ मर्फींना वाचलं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, रॉबिन शर्मांना वाचलं द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन वाचलं, काही सुट्टीच दिली नाही. मग ते वाचन म्हणजे वाचन म्हणजे वाचन. बरं, ते सगळी पुस्तकं त्यावेळी इंग्लिशमध्ये मिळायची. माझं इंग्लिश म्हणजे 3, 13, 9, 12. मग ते डिक्शनरी बरोबर ठेवून करायचं. मग कोणीतरी सांगितलं यार ते स्टॉक मार्केट भारी असतंय. स्टॉक मार्केट भारी असतं तर मग काय असतंय, कुठं असतंय, मग ते शिकायचं. मग मला पहिला मी कोर्स केला होता आय थिंक 2002 साली, 2002-03 केला असेल. पुणे स्टॉक एक्सचेंज आहे तिथं क्लास व्हायचा तो. तिथं काही 2-3 हजार रुपये त्याची फी होती. पहिला क्लास मी तो केला. आणि मग तिथून पुढे जो जे म्हणेल, कोणी म्युच्युअल फंड सांगितलं ते शिकायचं, कोणी बॉन्ड डेमेजर, मग नक्की काय, मग त्यातनं कसे पैसे मिळणार. आणि मग हे सगळं करत गेलो. मग कुठे कुठे हे पण कळलं की यार तिकडे गुंतवायला पैसे पण लागतात, मग पैसे येणार कसे. मग कोणी सांगितलं की तू जे करतो त्याच्यातलं तुला उच्चतम आलं पाहिजे, स्किल तुला आलं पाहिजे, तुझ्यासाठी लोकांनी काम केलं पाहिजे, तुझ्यासाठी पैशांनी काम केलं पाहिजे, आणि मग बिझनेस केला पाहिजे. मग जे काही सांगेल ते शिकत जायचं. मग बिझनेस करायचं, कॅपिटल कुठून आणायचं, काहीच नाही. आपल्याला बँकही लोन देत नाही, आपल्याला मित्रही लोन देत नाही, नातेवाईकही पैसे देत नाही. मग ते कॅपिटल रेझिंगच्या वेगळ्या पद्धती शोधल्या मी व्यवसायासाठी. व्यवसाय करत गेलो, त्यातनं पैसे येत गेले. मग स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत गेलो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत गेलो, मग रिअल इस्टेटमध्ये करत गेलो. आणि मी असं म्हणतो की माझी इन्स्टिट्यूट मनी अकॅडमी मला माझ्या माहितीत अशी एकमेव इन्स्टिट्यूट आहे जी तुम्हाला इत्तमभूत फार खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत गायडन्स करते. अंडर वन रूफ आम्ही प्रत्येक ॲसेट क्लास शिकवतो. म्हणजे रिअल इस्टेटबद्दल पण आम्ही बोलतो, म्युच्युअल फंडबद्दल पण बोलतो, स्टॉक मार्केटबद्दल पण बोलतो. आम्ही बॉन्ड डिबेंचर असेल, तुमचं गोल्ड असेल, कशालाच सोडत नाही. म्हणजे काय, अंडर वन रूफ हे सगळं. त्याचबरोबर हे पण नाही की तेवढं, आम्ही बिझनेसबद्दल पण बोलतो. हाऊ टू जनरेट आयडिया, बिझनेसची आयडिया कशी शोधली पाहिजे, कॅपिटल कसं रेज केलं पाहिजे, म्हणजे कसं रिस्क मॅनेजमेंट केलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी. म्हणजे मी जे जे काही केलं ते 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 मी तिथं त्या प्रयत्न केला की त्याच्यामध्ये मी कोणती गोष्ट ऐकून नाही शिकलोय, कुठेतरी केलंय ऐकलंय आणि तुम्हाला सांगतोय असं. मी स्वतः ते एक्सपेरिमेंट केलं, मी ते वापरलं, त्याचे रिझल्ट्स बघितले, त्यातनं शिकलो आणि मग ते त्याच्यामध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे विषय कळतोय का. अंडर वन ग्रुप मी बिझनेस पण सांगतो की बिझनेसमध्ये तुम्हाला टार्गेट ग्रुप कसं सिलेक्ट करायचं, तुम्हाला मार्केटिंग कसं करायचं, तुम्हाला सेल्स कसं करायचं, तुमचे ऑपरेशन कसे असले पाहिजे, इच अँड एव्हरीथिंग. म्हणजे हे एकच अँगल नाहीये. मी असं म्हणतो की हे जे काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट, आता शेअर मार्केट बोलतो आपण, इट्स जे हतियार आहे ते. तुम्ही आर्थिक लढाई लढताय आणि त्या आर्थिक लढाई लढण्यासाठीच एक हतियार आहे. तुम्हाला इंटेलिजंट फायनान्शियल डिसिजन्स घ्यायचे असतील तर वेगवेगळ्या हत्यारांची तुम्हाला माहिती पाहिजे. नुसतं स्टॉक मार्केट शिकला म्हणजे तुम्ही लय तीर मारणार असं नाहीये. स्टॉक मार्केट महत्वाचंच आहे, ते पॉवरफुल हत्यार आहे, ते तर आलंच पाहिजे, पण बाकीचे पण हत्यार तुम्हाला माहित पाहिजेत.
योग्य वेळेला योग्य ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. इंटेलिजंट फायनान्शियल डिसिजन्स तुम्हाला घेता आले. कधी रिअल इस्टेटमध्ये असलं पाहिजे, कधी बिझनेसमध्ये असलं पाहिजे, कधी म्युच्युअल फंडमध्ये असलं पाहिजे. कधी कोणत्या ठिकाणी तुम्ही असणं गरजेचं आहे हे कळण्यासाठी बेसिक एक ताकद असते. मी म्हणतो पैसे आले ते वाचवायचे कसे ते पण मी शिकवतो. म्हणजे इच अँड एव्हरी वाचले तर त्याचं करायचं काय ते पण. पहिलं तर मी म्हणतो ज्याचा पगार कमी आहे तू पैसे वाचवायचेस आणि तुझी जी फील्ड आहे त्यातलं उच्चतम ज्ञान त्यातनं शिकायचं. तिथं इन्व्हेस्टमेंट पहिली करायची. 2000ची SIP करायला येऊ नको, त्यांनी काय नाही होणार. विषय कळला. तिथून सुरुवात होते. आणि मग पिकला म्हणाल तर मग इन्स्ट्रुमेंटल आम्ही स्टॉक मार्केटचं मी मग अशी म्हटलं की आम्ही कोर्स घेतो ज्याचं नाव आहे आर्ट ऑफ स्पॉटिंग द मल्टीबॅगर. या स्टॉकमध्ये या कोर्समध्ये आम्ही इच अँड एव्हरीथिंग डिस्क्लोज करतो. दुसरी गोष्ट जी फी देता जोपर्यंत ती फी रिकवर होत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबर. फार वर्षाला महिनाभरात जिकडे आणि ते इन्व्हेस्टिंग जे शिकवलं तेच वापरून दुसरं काहीही बोलायचं नाही. कुठलीही अदर ट्रिक नाही. जे शिकवलं त्याच्यावर तो प्रोग्राम असतो. त्यानंतर मी असं म्हणतो की तुम्हाला कोणती गोष्ट शिकायची आहे ना आणि ते जरा त्याच्यात डीप जायचं. तुम्ही 1 दिवसात 2 दिवसात 4 दिवसात नाही करू शकत. तुम्ही जरा लॉंग टर्म मध्ये त्याच्याबरोबर टाइम द्यावा लागतो. मी आहे ना FFC फायनान्शियल फ्रीडम क्लब नावाचा एक प्रोग्राम घेतो. 1 इयर्स असतो. त्याच्यामध्ये वीकली यू शुड कनेक्ट मी. मार्केटचं काय चाललंय, कोणत्या कोणत्या असेट क्लासमध्ये स्कोप आहे, का आहे, मॉनिटरी पॉलिसी आली तर तिचं काय म्हणणं आहे, ट्रम्प काय म्हणतोय, वॉटएव्हर जे काही आताचे जे करंट जिओ पॉलिटिकल काय चाललंय त्याचा काय इफेक्ट येऊ शकतो, अशा आम्ही डिस्कशन्स करतो. ज्याच्यामुळे आयडिया येते की यार कुठलं सेक्टर, कुठली कंपनी, काय कसं होऊ शकतं. वर्षभर तुम्ही तेच हॅमरिंग ऐकताय तर तुम्हाला म्हणजे वेगवेगळं जे घडतंय त्याच्यावरती बोलताय तर मग ती मजा येते. आणि मग ते तुम्हाला समजायला पण लागतं नाही इथं असं होईल, तसं करता येईल. एक्सपर्ट होत जातं त्याच्यामध्ये. असे बरेचसे आम्ही प्रोग्राम घेतो. याच्यामध्ये आमचा FFB नावाचा प्रोग्राम फायनान्शियल फ्रीडम ब्लूप्रिंट. याच्यामध्ये पैसे कमवल्यापासून तुम्ही काय काय केलं पाहिजे, कसं कसं केलं पाहिजे, तुमचं इन्शुरन्सचं किती महत्व आहे. इन्शुरन्स सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. इच अँड एव्हरीथिंग त्याच्यामध्ये. नुसतं श्रीमंत नाही व्हायचं. श्रीमंत झालं तर राहिलंही पाहिजे, टिकलंही पाहिजे आणि वाढलंही पाहिजे. फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, सगळं मिळालं पाहिजे. अशा सगळ्याच विषयावरती आम्ही बोलत असतो. ऑनलाईन ऑफलाईन बोथ वेनी करतो. दोन्ही. फक्त स्टॉक मार्केटचा जो आमचा 3 डे रेसिडेन्शियल एक प्रोग्राम आहे तो ऑनलाईन होत नाही, तो ऑफलाईनच आहे. बाकी मात्र FFC ऑनलाईन असतं, ऑफलाईन असतं, बोथ वेनी. म्हणजे डायरेक्ट काय तो कॅमेरा चालू करतो जो आमचा मेंबर आहे आणि ते सगळं लाईव्ह त्यांना पण दिसतं झूम वरती किंवा अजून याच्यावर. तर मग आता सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. खाली नंबर सांगा टाकून देईल. म्हणजे टीमला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तुम्हाला काही शंका असतील कोणत्याही कोर्स बद्दल कशाच्याही तर सर म्हणजे टीम त्यांची बोलते तुमच्याशी. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात, आम्हाला इतकी माहिती दिली. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथं बोलवलं. माझं एकच इंटेन्शन आहे सर की ना मी जे काही पॉडकास्ट करतोय किंवा काय करतोय याच्यामध्ये मला एकच इच्छा आहे की मॅक्सिमम लोकांनी जे काही आम्ही काम करतोय त्याचं बेनिफिट घ्यावा आणि जे काही 22 वर्षात पडलोय, आपटलोय, धडपडलोय त्यातनं जे काही गेन मिळालाय ते सोसायटीपर्यंत पोचावा. आणि गरिबी हा आजार आहे आणि त्याचा योग्य ट्रीटमेंटनी तो बरा होऊ शकतो. मी मध्ये ना एक पुस्तक वाचलं, भिंती आडचा चीन. तर त्या भिंती आडचा चीन पुस्तकामध्ये असं होतं की चीन गव्हर्नमेंटने गरिबी हे टेक्निकल एरर म्हणून घेतलं आणि त्याच्यावरती काम केलं आणि त्या श्रीमंत देश झाला. भारताने मात्र हे नशीब म्हणून घेतलं किंवा तुमच्या भाग्य नाही, नशिबात नाही असं ते घेतलंय. तर हे गरिबी नावाचा जो रोग आहे काही रेमेडीज वापरल्यानंतर 100% बरा होऊ शकतो. आणि मला वाटतं की जेवढ्या काही लोकांना मी किंवा माझी इन्स्टिट्यूट हेल्प करू शकेल याच्यातून बाहेर पडायला वेगवेगळ्या माध्यमातून, म्युच्युअल फंड असेल, स्टॉक मार्केट असेल, वॉटेव्हर जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या माध्यमातून, तर ते मला आनंद होईल. आणि हे पोचवण्यासाठी स्पेशल कॉर्नरनी मला इथं संधी दिली त्याबद्दल तुमचं आणि प्रेक्षकांनी शेवटपर्यंत पाहिलंय त्यांचं मनापासून आभार. तुमच्या कमेंट्स मला आवडतील की तुम्हाला आजच्या या डिस्कशन प्रश्न असतील ना तर टाका, आपण सगळ्यांना परत घेऊन येऊ. काही प्रश्न असतील तर टाका, काही कशावर म्हणजे कशाबद्दल नका विचारू, स्टॉक मार्केट बद्दल किंवा इन्व्हेस्टिंग बद्दल कोणते असतील तर. नाहीतर मग गर्लफ्रेंड सोडून गेली हे नको. आपल्याला प्रश्न पाहिजे इन्व्हेस्टिंग बद्दल, जे काय असतील आपण सगळ्यांना परत बोलू जर सगळे युनिक प्रश्न असतील तर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आमच्याकडे छोटीशी ऑर्डर मिळते तुमच्याकरता. अरे प्लीज सर. थँक्यू सो मच. व्हेरी नाइस. कब लिया हमारा फोटो भी.
थँक्यू 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 सर. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिला अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचा खोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. सो जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि मला तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. सो भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव अ गुड एंड बाय.